नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ नक्कीच गमतीशीर असेल, म्हणून प्रत्येक गोष्ट समजून घ्या. बँकेचं काम करून देता का आणि सगळंच गुत्त घेता का, ही प्रश्न आजकाल खूप यायला लागले. सगळंच गुत्त म्हणजे प्रपोजल तयार करणं, ट्रेनिंगचं सर्टिफिकेट देणं, अनुभवाचं प्रमाणपत्र आणणं आणि मग जे काय लागतं ते सगळं करणं, बँकेत जाणं, भेटणं, सगळं ज्याला सगळंच गुत्त म्हणतो थोडक्यात. हे फोन खूप येतात आणि सगळंच करून द्या, पैसे किती घेता बोला. पैसे खूप आहेत लोकांकडे, खूप हे सारखे फोन येतात. आणि त्यातल्या त्यात विशेष करून बँकेचं करून देतं का हे. आता काही गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. बँकेचं करून देतं का, मी त्या लोकांना हा प्रश्न विचारतो जो आता व्हिडिओत विचारतो. तुम्हालाही लक्षात येईल की बाबा बँक लोन कोणाला देणार आहे, तो म्हणतो मला. कोणाचं रेकॉर्ड बघणार आहे, तो म्हणतो माझं. कोणाची शेती गहाण ठेवणार आहे, म्हणतो माझी. सिबिल कोणाचं चेक करणार आहे, म्हणतो माझं. वाटा 10% कोण भरणार आहे, मी. कुणाला बघणार आहे, कुणाचा फोटो बघणार आहे, कोणत्या माणसाला बघणार, तो म्हणतो माझं. मग माझं काय काम आहे, हे सगळं करणार असेल बँक तर होत असतील 5% असे प्रकरण, नाही असं म्हणत नाही मी, कारण सगळ्याच ठिकाणी असतं. पण शेवटी तो जो बँकेचा अधिकारी त्या सीटवर बसला आहे ना, त्याला सुद्धा कागद असलं तरच काम करावं लागेल ना, का नाही उगच होणं शक्य आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी खूप खूप ज्याला म्हणतो आपण क्लिअर बोलायला जातो. पर्याय नाही, कारण मी माझ्या व्हिडिओतनं लोकांनी शहाणं व्हावं आणि लोकांनी पुढं चालून उद्योग, यशस्वी उद्योग करावा, नुसता उद्योग करावा नाही आणि नुसती सबसिडी घ्यावी नाही, तर यशस्वी उद्योग करावा यासाठी व्हिडिओ बनवून टाकतो. आणि मग यशस्वी होण्यासाठी जे काही लागतं ते सगळ्या गोष्टी मला सांगणं गरजेचंच आहे आणि तो माझा पार्ट आहे. एक थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही की देवाने मला तेच काम दिले की तुला हेच करायचं आहे, म्हणून मी शहाणं करण्याचा प्रयत्न करतो. आता गंमत आहे, आता काही गोष्टी चांगल्या सांगतोय मी तुम्हाला की हे सगळं जर बँक आपल्याला बघून लोन देणार असेल तर आपण अचानक ज्या दिवशी मला लोनची गरज आहे त्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन चालेल का, नाही चालणार. यासाठी त्या बँकेमध्ये अकाउंट उघडून आपण थोडंसं त्यांच्याबरोबर व्यवहार करणं गरजेचं आहे. आपला चेहरा तरी दिसला पाहिजे, कळलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आपण बँकेत जातो एखाद्या गोष्टीचं लोन मागण्यासाठी, तर आपल्याला ती योजना माहिती पाहिजे, ज्या योजनेत मी सबसिडी घेऊन लोन करू इच्छितो. सबसिडी हा शब्द मुद्दाम वापरतो. ती योजना माहिती पाहिजे, त्यात काय काय करता येते हे माहिती पाहिजे. त्याचा थोडासा अभ्यास, म्हणजे प्रत्येकजण जो मला फोन करणारा म्हणतो की ह्याची थोडी माहिती द्या, माहितीसाठी तर एवढे भाराभर व्हिडिओ बनवले. आणि मग त्याला लागणारे डॉक्युमेंट्स, मग बँकेचा रोल काय, आपला रोल काय, ह्या सगळ्या गोष्टी कोणी करायला पाहिजे, म्हणजे कोण ह्यात हुशार व्हायला पाहिजे. ज्याचं प्रपोजल आहे त्यांनी करायला पाहिजे, त्यात त्यांनी हुशार व्हायला पाहिजे. आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ज्यावेळेस तो बँकेकडे जाईल आणि बँक, मला एकच प्रश्न हा पडतो की आपण आपल्या आईवडिलाकडे गेलो आणि म्हणलं की 100 रुपये द्या, आईवडील म्हणतात का हे घेत जा, विचारतात कशासाठी पाहिजे. बँके विचारणारच आहे, त्याला पटलं पाहिजे का पैसा त्यात स्वतःचा नाही आहे, दुसऱ्याचा आहे. त्याला पटलं पाहिजे, त्याला त्या धंद्यात काहीतरी राम दिसला पाहिजे, ज्याच्यातनं पैसे मिळतात हे दिसलं पाहिजे आणि त्यातनं माझे पैसे परत येतात हेही दिसलं पाहिजे. मग तो प्रोजेक्टचा विचार करतो. आणि नाही केलं तर, त्यांनी समजा नाही केलं तर चुकतं कुठं आमचं, नेमकं आमचं काय चुकतं हे तुम्ही विचारू शकता. आणि नेमकं काय चुकतं त्यात कसं दुरुस्त करता येईल हे बघू शकतो आपण. पण समजा एखाद्या तिराईत गुत्त दिलेल्या माणसाला सगळं ट्रेनिंगच केली ना, ट्रेनिंगचं सर्टिफिकेट आहे आणि गेलं तिथं आणि त्यांनी विचारलं सांग बरं शेळ्याला किती दूध येतं किंवा दूध येतं का, ऐकतं का नाही येतं, आणि पिल्लं किती दिवसाला होते, तर कुठलं काय आणि काय रोग होतो आणि विचारलं, काय सांगणार.
येस, ट्रेंड सर्टिफिकेट आहे, याचा मला फार मोठा अनुभव आहे. अनुभवाचं प्रमाणपत्र आणलं कुठं तर गुत्त्यातून, अनुभवाचं. आणि बँकेने विचारणारच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढा आपल्याकडं ज्ञान कमी तेवढ्या आपल्या लुटीची शक्यता जास्त. हे शब्द लक्षात ठेवा. आणि मग यासाठी म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचंच आहे. एका मित्रांनी मला टाकलं की खूप वेळा त्यांनी मेसेज केला, कम्युनिकेशन केलं, मी त्याला उत्तरं देत गेलो. म्हणजे मी काही बनवलेलं रिपोर्ट किंवा काही नव्हतं, पण उत्तरं देत गेलो. आणि मग त्यांनी एके दिवशी मला मेसेज केला की बँक म्हणते 25 किलोमीटरच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला लोन देऊ शकत नाही. बाबा रे, ह्याच्यासाठी मी व्हिडिओ खूप सारे बनवून सांगितले, त्याचा पोल घेतला, किती लोकांना माहिती आहे बघितलं. त्यातले जवळजवळ 70% लोकांनी हे उत्तर दिलं की आम्हाला माहिती आहे की दत्तक बँकेतच आपल्याला प्रपोजल करता येतं. 70% खूप मोठी मेजॉरिटी दिसल्यामुळे मी त्याच्यावर परत एकदा व्हिडिओ काही केला नाही, पोल घेऊन. म्हणलं की ठीक आहे, खूप सारी जनताला हे माहिती आहे, आपली दत्तक बँक कोणती आहे, आपल्या बँकेचा सर्व्हिस एरिया किती आहे तो बघायचा आणि प्रपोजल करायचं. आणि जोपर्यंत आपण फिरणार नाही तोपर्यंत आपल्याला झळ लागणार नाही, जोपर्यंत आपल्याला ज्याला म्हणतो आपण की थोडंसं त्रास होणार नाही, तोपर्यंत आपला प्रपोजल यशस्वी होत नाही. हे लक्षात ठेवा. कोणीतरी फोन करतं आणि म्हणतं की प्रपोजलला एवढे पैसे आणि मग व्हेरिफिकेशनला एवढे पैसे, असं गुत्त घेणाऱ्याने सांगितलं. काही संबंध नाही, अशा गोष्टीत नका पडू. हा व्हिडिओ त्यासाठीच मुद्दाम केला की गुत्त्याच्या भानगडीत नका पडू. आणि बँकेत तहान लागली की विहीर खोदायला नका जाऊ. तहान लागणारच आहे 100%, आपल्याला माहीतच. म्हणून आधीच विहीर खोदायची तयारी करा. याचा अर्थ आधीच बँक शोधा, त्याच बँकेत खातं उघडा, त्याच बँकेत प्रपोजलसाठी जा. हां, आता काही गावात ब्लॅकलिस्टेड असतं, त्यात काही करू शकत नाही, मी नाही, तुम्ही नाही, काही करू शकत नाही. बघा, रिक्वेस्ट करून होत असेल, काहीतरी रिक्वेस्ट करून, बाबा गाव जरी असं असेल तरी मी चांगला आहे, या सगळ्या गोष्टी, तुमचा अकाउंट आणि ट्रान्झॅक्शन बोलतो, कागद बोलतो. आपल्या देशामध्ये मी नेहमी म्हणतो की आपण बोलू शकत नाही, कागद बोलतो. आणि तो कागद तयार करायचं काम आपल्या हातामध्ये आहे. आणि मग त्याची सुरुवातीपासून कामाला लागा. आणि हे जर केलं तर यश नक्की मिळणार आहे, यशस्वी उद्योजक नक्की होणार. गुत्त्याच्या बाहेर पडा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. धन्यवाद.